हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुम्ही देत असलेल्या रिस्पॉन्समुळे खूप छान वाटतं व्हिडिओज काढायला। तर रोज जेव्हा जमेल तेव्हा मी डेली व्लॉग्स टाकत जाणार आहे। आपली सिरीज पण चालू आहे आणि कालच्या व्हिडिओजला खूप छान व्ह्यूज आले आणि खूप छान छान कमेंट्स आल्या। तर हे जे व्हिडिओ होते ना एक दोन, तर ते जेव्हा मी आजारी होते ना तेव्हा मी शेकोटी मम्मीकडे गेले होते, तेव्हा शेकोटी वगैरे करायचो आम्ही। तेव्हा थंडी पण होती, आता थंडी पण गायब झालेली आहे आणि भाकरी पण तेव्हाच्याच आहेत जेव्हा मी आजारी होते तेव्हा। त्यानंतर आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते। सकाळी तर खूप कामं होते आज, त्यामुळे काम करू की व्हिडिओ काढू, आणि व्हिडिओ काढायला गेलं की कामाला उशीर होतो, त्यामुळे समजतच नाही काय करावं। तर मी अजून सेल्फी स्टँड वगैरे काही घेतलेलं नाही आहे, पण लवकरच मी त्याची शॉपिंग करणार आहे, ती तुमच्यासोबत शेअर करेल। तर आज मी आलेले आहे माझ्या कामानिमित्त। चला, तर इथे माझी मामा भेटलेली मला इथं। मोदर रे काढ आमचं इथे ना मामा चालू राहतो। तर मी आलेली होती शाळेच्या कामानिमित्त। तर इथे माझे मामा जॉब करतात हे मला माहीतच नव्हतं। मामा इगतपुरीला आहेत असं माहीत होतं, तर मामांची ओळख होती, त्यामुळे काम असं पटकन झालेलं। आणि डेली व्लॉग म्हणजे मी त्या सरांना पण बोललेले की सर मला बोलत होते की तिथले ते आमच्याकडे एक्सटर्नल म्हणून येतात की तुझे व्लॉग खूप छान असतात म्हणून। तर मला पण खूप छान वाटलेलं असं। तर रेस्ट्रिक्शन नाही आहेत काही, आपण डेली ब्लॉगची सिरीज आपण कुठे पण फक्त जिथे ऑथराइज्ड एरिया आहे तिथे आपण शूट नाही करू शकत, तर तिथे नाही शूट केलेलं मी। त्यानंतर माझं काम झालेलं आणि मग मी घरी आल्यानंतर काय स्वयंपाक करावा, तर अगोदर चहा ठेवून घेतलेला आणि मग आज मी बनवणार होते पावभाजी। तर भाज्या थोड्याशा अशा उरलेल्या होत्या, तर म्हटलं चला आज मस्तपैकी पावभाजी करूया। टमाटे घेतलेले आहे मस्तपैकी, त्यानंतर शिमला मिर्च, त्यानंतर कॉलीफ्लावर, त्यानंतर ग्रीन पीस, पोटॅटो, कोथिंबीर आहे थोडीशी पिवळी पडलेली आहे पण ज्याच्यातली चांगली आहे ती घेणार आहे, अनियन आहे आणि लसूण पण घेतलेला आहे। आलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता कशी बनते बघूया। सगळ्यात अगोदर मी बटाटे, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर ते सर्व उकडून घेणार आहे। आणि इतकी सोपी रेसिपी असते, कधी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला आपल्याला किंवा कधी जर काही वेगळं खाऊशी वाटलं तर आपण नक्कीच पावभाजी ट्राय करू शकतो। अगदी 15 ते 20 मिनटात होणारी असं म्हटलं तरी पण चालेल आणि जास्त पसारा पण होत नाही। तर बघा आपल्याकडे शक्यतो बड्डे वगैरे असेल ना तर आपण असं पावभाजीचेच आयटम करतो, म्हणजे भाजी केली आणि पाव आणले की झाला स्वयंपाक। तर सर्व असं चिरून घेतलेलं आणि मग मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहे कांदा आणि टोमॅटोची। आणि बाकीच्या भाज्या तर आपण उकडायलाच लावून दिलेल्या आहेत। कांदा पण चिरून ठेवलेला आहे, कोथिंबीर आणि लसणाची पण पेस्ट करायची आहे। तर श्री असा मध्ये येत होता आणि त्याला अभ्यास पण सांगायचं होतं थोडाफार, त्यामुळे ते सारखं म्हणत होतं आई तुझं झालं की नाही सारखं मध्ये त्याला म्हटलं अरे थांब 2 मिनटं थांब, 5 मिनटं थांब। आणि आपण मुलांचं काहीच ऐकत नाही आणि मुलं आपल्या मागे असं येत असतात। तर त्याला म्हटलं थांब, माझं भाजी टाकून झाली की भांडे घासले की तेवढे मी लगेच तुला अभ्यासाचं सांगते। त्यामुळे तो मला सारखं विचारलं होतं आई झालं की नाही म्हणून। फायनली माझी भाजी पण आता मस्तपैकी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवेलच पुढे भाजी कशी झालेली आहे। तर ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही, छान अशी मस्त टेस्टी भाजी झालेली होती, एकदम हॉटेलसारखीच। पाव आणि भाजी बाहेर खायला जाण्यापेक्षा आपण मस्तपैकी घरी करू शकतो। आणि फायनली भाजी रेडी झालेली आहे। आता अजून पाव पण आणायची बाकी होती, पण आमच्या इथं सर्व गोष्टी ह्या जवळच मिळतात। अहो हे कुत्रे आहे ना त्याचे व्हिडिओ काढत होते। राणी काय हो तुम्हाला काय वाटलं? तर आता तुम्ही बघितलं असेल मी आलेले आहे पाव घ्यायला आणि पाव घेतलेले आहे। आता माझं कसं असतं की मम्मी ते जवळच राहतात, त्यामुळे मी तिकडं पण पावभाजी देत असते आणि माझ्या अस्मिता आणि त्यांच्या घरी पण मला द्यावी लागते, त्यामुळे मी पाव जरा जास्तच घेतलेले आहे। जास्त म्हणजे बरोबर होतात ते 5-5 जरी दिले सगळीकडे आणि घरी आपल्याला खाण्यासाठी। त्यानंतर मी आलेले आहे बटर घेण्यासाठी। तर मस्तपैकी असं छान बटर जर असेल पावभाजीसोबत तर बटर पावभाजी अशी तयार होते। आणि बघा
सगळ्यांची ताटं पण तिकडे रेडी करून ठेवलेली आहे, ज्यांना द्यायचे आहेत त्यांच्यासाठी. आणि मस्त अशी पावभाजी रेडी झालेली होती. आणि आता अगोदर ताटं देणार आहे सगळीकडे आणि मग आम्ही जेवायला घेणार आहे. पाव पण मी गरम करत होते. पाव आणि बटर आणि भाजीमध्ये जर बटर टाकलं तर मस्तपैकी अशी बटर पावभाजी तयार होते. आणि माझी पावभाजी कशी झालेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप छान असतो. मला काही काही जण व्हॉट्सअपला पण कमेंट करतात, तर नो प्रॉब्लेम, ज्यांना जिथे कमेंट करायचे ते तिथे करू शकतात. पण जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपलं टार्गेट आहे 100 व्ह्यूज झाल्यानंतर आपण एक